बघा आज एक 20 एकराचा कास्तकार विश्वनाथ कळव त्याचा एकुलता एक मुलगा 15 वर्षाचा मुलगा झाला। आज तो कळव मध्ये धार्मिक माणूस स्वाभाविक गावातला पाटील माणूस पण त्याची पत्नी खूप सुंदर स्वभावाची 15 वर्ष झाले हा मुलगा कृष्ण नावाचा 15 वर्षाचा असताना ते गेली देवाच्या स्थानी दोघंही बाप लेक विचार करतील म्हणजे कसं होईल आमचं म्हणजे समजा का आईच गेली असली मेल पहिया गेले काय करणार। आता मी विचार करतो ऐका मी काय म्हणतो। जसा माझा पोरगा पाहायला लागला माझ्या त्याला मी आशीर्वाद दिलं। माझा पोरगा कोणाही कामाला गेल्यानंतर हा काम त्याचा व्हावा लागेल कशामुळे का बापाचा आशीर्वाद पाठीमागे राहते। हा काम कधी टलणार नाही याचा अर्थ असा होता का आशीर्वादात एवढी ताकद आहे का बापाच्या आई वडिलांच्या आशीर्वादामध्ये वरच्या परमेश्वराच्या आशीर्वाद एवढी ताकद आहे। बेटा काय बाबा का म्हणतो काय म्हणतो बाबा तुझी आई गेली बरेच दिवस झाले बेटा ओ बाबा मला कधी कधी मला मोठा दुःख होते दादा 15 वर्षाचा होतो बाबा। अरे तेव्हा माझी आई निघून गेली बाबा। त्यावेळेस कॉलेजला जायचो बाबा हॉस्टेल मध्ये राहत होतो मी हो माझ्या मित्राची आई आणि वडील भेटायला यायचे हो तर माझ्या मित्राच्या आईकडे जरी बघित असतो ना बाबा हा तर माझ्या डोळ्यातून अश्रू व्हायचे मलाही वाटायचे बाबा। बरोबर आहे की जर माझी बी आई असती तर मला सुद्धा भेटायला आली असती हो असं वाटायचं मला। आईची ममता वेगळी असते बेटा बाप जर असेल बाप तेव्हा काय कराल पण आई जर कमी जास्त असेल आपल्या घासातून नसेल लेखनाले एवढी त्या आईची ममता वेगळी आहे। बोल काय सांगू बाबा हो कशाला गेली हो कशाला गेली आई तू स्वर्गाला हो कशाला गेली आई तू स्वर्गाला आणि कोण सांभाळेल तुझ्या या बाळाला कशाला गेली आई तू स्वर्गाला कोण सांभाळेल तुझ्या या बाळाला कशाला गेली कशाला गेली आई तू स्वर्गाला कोण सांभाळेल तुझ्या या बाळाला कशाला गेली आई तू स्वर्गाला आणि कोण सांभाळेल तुझ्या या बाळाला कोण सांभाळेल तुझ्या या बाळाला कशाला गेली आई तू स्वर्गाला कोण सांभाळेल तुझ्या या बाळाला कशाला गेली आई तू स्वर्गाला कोण सांभाळेल तुझ्या या बाळाला
काय केलं बाबा कृष्णा आईची आठवण झाली आम्ही आईची ममता वेगळीच आहे दादा आईची ममता आणि वडिलांची ममता हे फार मोठी असते आईची ममता म्हणजे आई एवढी ममता नाही मला चालल जर एखादा माणूस जर नसलेला बाई विधवा असली तर काही कराल वन मजुरी करून पोराने धरून आपल्या पंखात थांबून ठेवलं माणूस नाही करू शकत होय बाबा तुझी आई गेली आता तुझी आई गेली तेव्हापासून कोणाची कर्तुल कोणाची उपाशी राहतो म्हणजे आता आपल्या अंगात तेवढी करीती नाही बाबा सगळा करतो तर सायंकाळी खातो माझा काय म्हणवा रे काय म्हणणं आहे बाबा ना काय बाबा आता तुझा शिक्षण चालू आहे हो बाबा आता 15 वर्षाचा होता तर 22 वर्षाचा झाला हो बाबा आता मले सांग 22 वर्षाचा झाला म्हणजे पूर्ण लग्नाचा झाला ना झाला ही गोष्ट बरोबर आहे बाबा आता मला वाटते का एखादी चांगलीशी मुलगी पाहून तुझा लग्न करून घ्यावं असा माझी कल्पना म्हणते बा काय बाबा एखादी चांगलीशी मुलगी पाहून तुझा लग्न करून घ्यावा असं वाटते मला नाही बाबा हे चुकीचे बोलले बाबा तुम्ही मी माझं लग्न करणार नाही बाबा कारण माझं शिक्षण चालू आहे बाबा आणि जोपर्यंत मी स्वतःच्या पायावर उभा होत नाही बाबा तोपर्यंत मी लग्न करणार नाही बाबा करायचं काय अशी इच्छा आहे बाबा की मी इंजिनियर व्हावं अशी माझी इच्छा आहे बाबा तर ह्या गोष्टी तुझ्या तर उपास तपास कवरिंग भोगायचं काय करायचं रे जर जने करून समजा जर तू लग्न नाही केलं मी केलं असतं मला लोक उद्या हसतील हा 50-55 माणूस बायको करते मला पोरगी देईल तरी कोण नाही बाबा लोक हसतील त्याची चिंता करायची नाही बाबा कारण